पावापुरी जलमंदिर पावापुरी भगवान श्री महावीरांचं मोक्षस्थान, अतिशय म्हणजे पवित्र स्थळ, छानसं मंदिर. सर्व आज माझं टोटल इथं झालं आहे मित्रांनो. कामाख्या मंदिर आसाम आणि दार्जिलिंग वेस्ट बेंगॉल, अतिशय आणि फार ब्युटिफुल नॅचरल प्लेस दार्जिलिंग माझ्या पसंतीचं प्लेस आहे. ते म्हणजे बेस्ट ऑफ 10मधलं माझ्या पसंतीचं एक ते ठिकाण दार्जिलिंग. अतिशय उंच ठिकाण, घूम स्टेशन, इंग्रजाच्या काळातली टॉय ट्रेन, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, हे गीत सिलिगुडी ते दार्जिलिंगमध्ये त्या गीतचं म्हणजे सर्व हे चित्रीकरण झालेलं, अनेक तिथं म्हणजे शूटिंग झालेली आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, बघायला पॅलेस बघायला तिकीट आहेत मित्रांनो. तिकीट कुठं 40 रुपये, कुठं 50, कुठं 100, कुठं 20. जायला यायला रिक्षा आहेत, हे सगळी महागाई डबलनं महागाई झाली मित्रांनो, डबलनं. मी जे 5-7 वर्षाखाली आलो त्यावेळेस समजा 20 रुपये लागायचे, तर आज 50 रुपये लागायलेत. त्या काळात मी स्वतः जेवण करत होतो 70-60, आता 150 रुपये लागायलेत. बसचं भाडं त्यावेळेस 100 होतं, आता 300 झालं आहे. हर एक गोष्टीची महागाई झाली मित्रांनो. आज भारत भ्रमण जर आता म्हणलं तर कमीत कमी 20 ते 22 लाख रुपये खर्च 100% मित्रांनो. सगळा मी भारत केलं सर्व, त्यावेळेस मला ते 17 लाख रुपये खर्च टोटल आला होता. आपण 1.5 जरी तर 24 लाख रुपये सहज लागतात भारत पूर्ण आपला फिरण्यासाठी मित्रांनो. भूतान देश, नेपाळ देश हे सुद्धा माझं 3-3, 4-4 वेळेस झालेलं आहे. अनेक ठिकाण भरपूर पाहिले, सर्व काही म्हणजे देही याची डोळा जे आपण सर्व काही डोळ्यांनी भरपूर पाहिलं. कन्याकुमारी ते लेह लडाखपर्यंत, आणि इकडं पोरबंदर, अरबी समुद्रापासून हिंद महासागर, बंगालची खाडी, कलकत्ता, त्याच्यानंतर तिकडं नंदनवन पुढचं, तिथून लगेच अंदमानला गेलो होतो मी. अंदमान, लक्षद्वीप सर्व काही सर्व पाहून बसलो आहे मित्रांनो. मला त्याच्यामुळं कोणत्या गोष्टीचं आता हे नाही मिस. कधी त्याला जरी मृत्यू आला, कधी मला जरी मरण आलं, तर मला टेन्शन. जळणाऱ्यांनी, गद्दारांनी, बैमानांनी ही अवश्य नोंद घ्यावी.